नमस्कार मंडळी. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक संपलेली आहे आणि आता महापौर पदासाठी चुरस सुरू झालेली आहे. एकनाथ शिंदे यांनी आपले 29 नगरसेवक हे मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये एकत्र ठेवले. त्यानंतर एकच गजब झाला, एकच चर्चा सुरू झाली. एकनाथ शिंदे यांचे नगरसेवक फुटतील अशी भीती त्यांना वाटते आणि त्यामुळे या सगळ्या नगरसेवकांना एकत्रितरित्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं असं बोललं जाऊ लागलं. विशेषतः उबाटा सेनेकडून आणि त्यांची समर्थक मीडियाकडून हे सांगितलं जात होतं. तर काही काही मीडियाने तर असाही कयास लावला की एकनाथ शिंदे यांना महापौर पद हवंय आणि भाजपकडून आपले नगरसेवक फुटले जाऊ नयेत म्हणून हे नगरसेवक एकत्र ठेवलेले. या सगळ्या चर्चा सुरू असताना एक चर्चा मात्र अचानक कानी आली आणि ती चर्चा ऐकून मीही हबकलो. ही चर्चा अशी होती की उबाटा सेनेचे काही नगरसेवक हे अचानक नॉट रिचेबल झालेले आहेत आणि त्यामुळे मुंबईत प्रचंड खळबळ माजलेली आहे. हे नगरसेवक नेमके कुठे गेले, ते का नॉट रिचेबल झाले, की शिंदे सेनेने ऑपरेशन टायगर पुन्हा राबवायला सुरुवात केली आहे, असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. शिंदे सेना ऑपरेशन टायगर राबवत होती आणि त्या अंतर्गत उबाटा सेनेचे अनेक नगरसेवक असतील, माजी नगरसेवक असतील, खासदार असतील, आमदार असतील, हे शिंदे सेनेमध्ये येत होते. शिंदे सेनेचे मंत्री उदय सामंत यांनी नुकतंच एक वक्तव्य केलं होतं आणि ते वक्तव्य अतिशय महत्वाचं होतं. त्यांना विचारण्यात आलं होतं की ऑपरेशन टायगर तुम्ही राबवता का? त्यावेळेस उदय सामंत म्हणाले होते की आम्हाला एखादं मिशन जर राबवायचं असेल तर आम्ही ते सांगून राबवत नाही. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की एकनाथ शिंदे यांचे विचार लोकांना पटतायत. विशेषतः उबाटा सेनेतल्या अनेकांना ते विचार पटतायत, कारण एकनाथ शिंदे हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन पुढे चाललेत आणि त्यामुळे उबाटा सेनेतले अनेक जण आजही उत्सुक आहेत शिंदे यांच्या मध्ये यायला, शिंदे यांच्या सेनेत यायला आणि भविष्यातही ते उत्सुक असणार आहेत. हे उदय सामंत यांचं स्टेटमेंट होतं आणि त्यामुळे मित्रांनो एक अशी खळबळ उडाली आहे की उबाटा सेनेचे नगरसेवक आपल्याकडे खेचण्यासाठी शिंदे यांच्या शिवसेनेने पुन्हा ऑपरेशन टायगर राबवायला सुरुवात केली आहे का? जर ऑपरेशन टायगर राबवायचं असेल तर आपल्या नगरसेवकांना सुरक्षित ठेवणं हे अतिशय गरजेचं असतं. आपले नगरसेवक एकत्र असतील, किमान महापौर पदाची निवडणूक होईपर्यंत एकत्र असतील आणि ते नगरसेवक एकत्र असतील, सुरक्षित असतील, हे ज्यावेळेस कन्फर्म होतं त्यावेळेस मग अशा गोष्टी अन्य पक्षांसाठी केल्या जातात आणि त्यामुळे मुंबईत आता ही चर्चा जोर धरू लागलेली आहे की शिंदे यांच्या शिवसेनेने ऑपरेशन टायगर सुरू केलं आहे का? शिंदे यांच्या शिवसेनेने ऑपरेशन टायगर जर सुरू केलं असेल तर मात्र काही खरं नाहीये. शिंदे आपल्या परीने काउंटर अटॅक करायला बघणार, हे काही लपून राहिलेलं नाहीये. आतापर्यंत शिंदे यांनी उबाटा सेनेला अशी खूप मोठी हानी पोचवलेली आहे. उदय सामंत किंवा त्यांचे अन्य नेते हे या अगोदरही ऑपरेशन टायगर राबवत होते आणि ते ऑपरेशन टायगर संपलेलं नाहीये असंही स्पष्ट झालं होतं. आता हे उबाटा सेनेचे नॉट रिचेबल झालेले नगरसेवक हे नेमके कुठे आहेत? ते शिंदे यांच्या सेनेत जाणार का, की त्यामध्ये अन्य काही प्रकार आहे, हे आपल्याला येणाऱ्या काळात कळेल. पण एक गोष्ट निश्चित आहे, जर शिंदे यांना भीती असेल आपले नगरसेवक फुटतील, तर शिंदे इतरांचेही नगरसेवक फोडण्याचा तितकाच प्रयत्न करतील आणि मला वाटतं ऑपरेशन टायगर अंतर्गत त्यांनी तो प्रयत्न सुरू केलेला असावा. असो मंडळी, आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.